आज राऊत सर आपल्या सोबत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. आपला पहिला ब्लॉग आहे, तर कसा शूट करतात आम्हाला तर काही कल्पना नाही आहे. काय हो सर, तुम्हाला तर शूटिंगचं काय मी माहिती आहे? आतापर्यंत शूटिंग ब्लॉग बी काही बनवलंच नाही. फर्स्ट टाइम तुम्ही आलेत इंटरव्ह्यू सारखे घ्यायला म्हणून. इंटरव्ह्यू? अरे बापरे, सर बोलतात इंटरव्ह्यू घ्यायला आलेले. आम्ही आता चाललेलो आहे जव्हारला. रोड काय छान आहे Natural आहे. आणि का चाललोय ते थोड्या टायमामध्ये समजेल तुम्हाला का आम्ही जव्हारला कशासाठी चाललेलो आहे. ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा, तर त्यानंतरच समजेल तुम्हाला आम्ही जव्हारला का चाललोय. काय निसर्ग आहे बघा, सुंदर. सर मग आज स्कूलला सुट्टी? स्कूलला आज रजा टाकली. रजा टाकी. रजा घेतलेली आहे. आता उद्याच डायरेक्ट स्कूलला. सरांनी एक अशी वस्तू घेतलेली आहे वडिलांसाठी. वडिलांना नाही माहिती ना? नाही माहिती. तुम्ही पण थांबा, ब्लॉग मध्ये समजेल. सरप्राईज द्यायचंय. काय करायचे? सरप्राईज द्यायचंय पप्पांना. रिॲक्शन शूट करायचे आपल्याला. रिॲक्शन, बाबांची रिॲक्शन शूट करायचे. आमची मंडळी हाय मागे, भेटेल तुम्हाला. तरी लाईन कसली आलेली आहे? हे तानसा धरण आहे ना, हा, त्याची पाईपलाईन आहे. ती Direct मुंबईला जाते ना? हा, मुंबईला भिवंडी मार्ग असे इकडनं दिलेले. मग आपण जो स्कूलला जायचो तो मार्ग कुठला आहे? स्कूलला जाण्याचा आत्मा मलिक स्कूल डाव्या बाजूला, इथून पुढे उजव्या बाजूला आहे. इथं आमच्या डिओसोच्या कॉम्पिटिशन असतात, त्या टायमाला आम्ही येतो. सर पण असतात सोबत. सर्व विचारतात शिक्षक कुठे फिरतात, टीचर्स कुठे जातात. तर बघा, हे कॉम्पिटिशनला आम्ही या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये येत राहतो, नेहमीच येत राहतो. आता उन्हाळा हिवाळ्यामध्ये हा डोंगर सुंदर दिसतो. आता झाडांची आणि धुक्याची चालत त्याच्यावरती पसरले, म्हणून तो याची दिसायला हे नाही. एक नंबर. चला, तर आम्ही पुढे जाणार आहे. तुम्ही आता विचार करणार का सर आज ब्लॉगची व्हिडिओ कशी काय आली, तर त्याच्या मागेही कारण आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की सांगणार का मी अशी व्हिडिओ बनवायला घेतलेली. मोठा रिझन आहे, समजेल तुम्हाला. कंटिन्यू राहा तर तुम्हाला समजेल. येतील आता कंटिन्यू व्हिडिओज पण. आपला चॅनल जो आहे तो एज्युकेशन बेस मध्ये आहे, स्पोर्टच्या. पण अशी व्हिडिओ मी प्रथमच तयार करतो, तर पाहूया कशी होते. आणि कमेंट करून मला सांगा का व्हिडिओ सर कशी तयार करायची किंवा त्याच्यामध्ये काय चेंजेस करावे लागतील. नक्कीच आपण करूया. नाव सर, प्रथम व्हिडिओ आहे ना माझी अशी ब्लॉगची? पहिलीच व्हिडिओ आहे. नॅचरल मध्ये, नेचर मध्ये आहे. नेचर मध्ये आले. काय कमी असेल ते सांगा. कुठं आलायस? तुम्हाला म्हटलेलं ना, आमचे 2 शूटर मागे आहेत, 2 जण. एक विशाल भाऊ, संजय भाऊ. आम्ही आता वाड्याला आहे तर नाश्ता करायला सर आणि दादाने सुरुवात केलेली आहे. सर काय आहे? गरम गरम भजी, भूक लागले. एक नंबर चटणी आहे लसणाची. घरी पार्सल घेणार आहे. घरी पाच खतरनाक चटणी आत्ताच. गावची चव आहे ना. तर मी गेलेलो तर एक विहीर पाहिली,
तर पुढे एक विहीर आहे, त्याच्यामध्ये हॉटेलच्याच बाजूला कासव आहेत त्याच्यामध्ये. हे विशाल भाऊ, कासव आहेत बघ हे. मासा पण आहे हा बघ विहिरीमध्ये. कोणता मासा आहे भाऊ हा? डाकू मासा डाकू मासा. डाकू मासा. कासव बघ ना किती आहेत. ते विहीर आहे, विहिरीमध्ये भरपूर सुंदर असे मासे आहेत. हे खरंच पार्सल घेणार आहेस तू? चटणी चटणी एक नंबर आहे भाई, खाऊन बघ ना. लसणाची चटणी, ओरिजिनल लसूण आहे, ओरिजिनल. ओरिजिनल लसूण. सर कशी आहे चटणी? छान. खूप किती वर्षानंतर नाश्ता करायला बसले तिथे? इथे मी नाश्त्याला बसून फर्स्ट टाइम आलो. नाश्ता करत टेस्ट चांगली आहे ना? मस्त टेस्ट आहे, चटणी पण भारी आहे. तुम्ही पण जव्हारला जात असेल तर वाड्या नाक्यावर ना, कांदेश्वर नाका. खांदेश्वर नाक्यावरती कॉर्नरलाच हॉटेल आहे. जाताना मी त्याचं नावही मेन्शन करेन. विशाल भाऊ, नाश्ता कसा होता? एक नंबर भाई, यांच्यापेक्षा कोल्हापूरपेक्षा जाम भाई, 90% भारी आहे का. कोल्हापूरच्या नादी लागू नको भाऊ. यांनी कोल्हापूरला घेऊन गेला मला भाई. ब्रेड ब्रेड आणि मिसळ. सरांचा काय झालेला? कुठे काय झालेलं काय? काय हो सर? जी भजी राहिली बघ, ती भजी संपव. भरपूर झालं सर हो. मग आमच्या भाई मच्छी चटणी इथलं पार्सल घेतले आम्ही. चटणी छान आहे. पार्सल पण घेतली. तुम्ही आले ना वाड्या, फटाके पुढे भेटत फटाके कुठे फटाके कुठे भेटतात सर? पुढे पुढे इथनं पुढे सर्व रस्त्यात उल्हासनगरला माल इथला जातो. उल्हासनगरला. तुम्ही जर वाड्याला आले ना, हॉटेल साईबाबा जव्हार फाट्याला जो क्रॉसिंगला निघतोय, म्हणजे वाड्यावरनं जव्हारला जायला जो मार्ग आहे तिथं हॉटेल साईबाबा. भरपूर सुंदर अशी चटणी आम्ही पार्सल घेतली. सर आता आपण कुठे पोहोचतोय सर? आपण आता 5 मिनिटांमध्ये जव्हारला पोहोचू आणि हा जव्हारचा घाट आहे. जव्हारचा घाट. हा आणि काय इथे थोडं जबरदस्त 2 मिनिटाला घाट आहे. आपल्याला डहाणू फाटा भेटेल. डहाणू फाटा. हा. बाहेरचं काहीच नाही दिसत आहे सर. मला पावसाळ्यामध्ये हा अनुभव नेहमीच आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का? हे आमच्या जव्हारला आहे ना, मिनी महाबळेश्वर म्हणतात. मिनी भाई काय टर्न आहे. जे तुम्हाला महाबळेश्वर जर बघायचं असेल ना, तर तुम्ही जव्हारला नक्की भेटा. मिनी महाबळेश्वर तुम्ही कुठे पण सर्च करा. आपण आता धुक्यामध्ये आलो. आता आपण धुक्यामध्ये आलो. ढगांमध्ये आलो. ढगांमध्ये घुसलो आपण. बाबा धुका बाबा. काय बघणार. वाव. गगन सर तुमचे नशीब आहेत की आपल्या जव्हारमध्ये गेले 2 दिवस पाऊस नव्हता. पण जसे तुम्ही आमच्या जव्हारला भेट देण्यासाठी आलात ना, तिथून आज जव्हारवरती धुक्याची चादर पसरली. हा तुम्हाला गोंडस असा अनुभव या ठिकाणी बघायला मिळतो. हे नेचर जर तुम्ही बघाल ना, बघा ना, हे नेचर बघा ना. हे नेचर फक्त तुम्हाला महाबळेश्वरला भेटेल. दुसरं म्हणजे मिनी महाबळेश्वर जव्हार या दोनच ठिकाणी भेटेल. आणि मी म्हणतो की तुम्ही नक्कीच पावसाळ्यामध्ये एकदा तरी जव्हार या पर्यटन स्थळाला भेट द्या. ही माझी स्वतःची इच्छा आहे. बरं, तर सरांच्या सोबत आपल्याला जव्हारला यायला भेटलं, ही खरंच चांगली गोष्ट आहे. नेहमी क्लास करून, स्कूल करून, लेक्चर करून तेच बोरिंग जीवन आमचं चालू होतं. आज आलो इथे जव्हारला फिरायला. आनंद म्हणजे असं आहे का सांगता येत नाहीये, पण भरपूर समोरचं काय नजारा आहे. पाऊस नसताना तर खरंच सनरूफ ओपन करून आपण बाहेरचा नजारा पाहिला असा. शेतीची कामं पण झालेली आहेत. फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहे जव्हार मध्ये. तर मागचा जो लोकेशन आहे तो हनुमान पॉइंट आहे, जव्हारचा हनुमान पॉइंट.
त्याला हनुमान पॉइंट असं नाव का देण्यात आलं, कारण की इथे बजरंगबलीचं मंदिर आहे. म्हणून या पॉइंटला हनुमान पॉइंट असं नाव देण्यात आलं. सर किती उंचीवरती आहे पॉइंट? 400 मीटर समुद्र सपाटीपासून. सपाटीपासून 400 मीटर उंचावर जवळ. एक प्रकारे जशी किल्ल्याची तटबंदी असते ना, तसं जव्हार शहराला तटबंदी लाभलेली आहे. डायरेक्ट उंचावरती आहे ना. ही एक गोष्ट मला आवडली का ह्या पॉइंटला तुम्ही जव्हारच्या आले का हनुमान पॉइंटला जर तुम्ही येत असाल तर तुमची गाडी ही गाडीवरती येते. एक पार्किंग आहे, तिथूनच हा किनारा चालू होतो. तुम्ही आले जव्हारला तर नक्की ह्या पॉइंटला विजिट द्या, आणि जव्हारचा सर्वात फेमस पॉइंट आहे. फायनली आपण आता डॅम्प वरती पोहोचलेलो आहे. अजितदा कुठला डॅम आहे आतला? हा जव्हारचा खडकड डॅम आहे, चला. फेमस आहे. Famous आणि आहे. या जामसर रूटला आहे हा, करवनच्या पुढे. करवनच्या पुढे. अशी माहिती आपल्या चॅनेल वरती सतत येत राहणार आहे, अलग अलग ठिकाणची. तर कंटिन्यू आम्हाला पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. हो. मेन डॅम वरती. कसा वाटतोय? आई हवा अशी येते का बोलून फायदा नाही. एवढा छान निसर्गरम्य वातावरण आहे. हो, एक नंबर. हा आहे जव्हार आपला. किती सुंदर पाटचा नजारा पाहायला भेटतात तुम्ही. एक नंबर आहे. आता आम्ही वरती जाणार आहे. जो तिथे वरती पॉइंट दिसतोय तिथनं वरून संपूर्ण एरिया आपल्याला पाहता येणार आहे डॅमचा. किती मोठा आहे तर काय सॉन्ग आहे तर त्याचे बहुतेक व्हिडिओ. आता इकडनं बाजूनी रोड आहे, या साईडनी रोड आहे, तो वरती जायचं आहे. वरती डॅमचा पूर्ण एरिया आपल्याला पाहता येणार आहे. चला तर आपण वरती जाऊया. आम्ही चाललेलो आता डॅमच्या वरच्या भागात. चालत वरती एक साइडनी. चला आलो वरती. चला आम्ही आता वरती चाललेलो आहे. चढायला बहुतेक जवळजवळ 550 मीटर पर्यंत अंतर आहे. आम्ही चाललेलो इथं वरती, पण वरती पोलीस आहेत. वरती एंट्री सध्या पावसाळ्यामध्ये बंद आहे. वरती जाऊन नाही देत, कारण की पर्यटन येतात, पाण्यामध्ये उडी मारतात, तर भरपूर अशा लोकांना अपघात होण्याची भीती आहे, त्याकरता बंद केलेलं आहे वरती. तर आम्ही चाललेलो आहे खालती परत. अजित भाऊ, दुसरा पॉइंट कुठला आता? त्याच्यानंतर आपण दाभोळचा वॉटरफॉल्स मध्ये जाणार आहेत.
तिथे तर खूप अतिशय सुंदर असा नजारा आपल्याला बघायला भेटेल. चला दादा भेटूया डायरेक्ट पुढच्या लोकेशनला. आम्हाला जायचे पुढच्या लोकेशनला, पण विशाल भाऊ निघतच नाही. विशाल भाऊ किती फोटो काढायचे आहेत? इंस्टाग्राम पॅक का आता? मग चला आता, चला पुढच्या लोकेशनला. टाइम होईल घरी जायला. खरंच एका दिवसामध्ये जव्हार फिरून होणार नाहीये. एवढे पॉइंट आहेत जव्हार मध्ये. आणि सरांच्या वडिलांना कुठला गिफ्ट द्यायचे, काय सरप्राईज आहे, तर ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहू. काय की ही व्हिडिओ आता तिथं स्टॉप करूया. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. एक स्टेप विशाल भाऊ, अशी अशी नाही, तशी तशी अशी अशी जवळचा डान्स करायला सांग. विशाल भाऊ काय करायचं?